बरोबर आहे तुझं, पण अनुभवाने सांगतो तुला की कोणीतरी मध्यस्थ असलेला बरा असतो. काय तुम्ही अजून तरुण आहात, तुम्हाला नात्याची तशी किंमत नसते, पण एकदा वय वाढलं ना की जोडीदाराचं महत्त्व कळायला लागतं, त्याची किंमत कळायला लागते. नवीन असताना कधी कधी नाही कळत. हे बघ, तुमच्यात काय भांडण वगैरे झालं असेल ना, तर ते सोडवायला मी तुम्हाला मदत करू का? तुम्ही काय मदत करणार? काहीतरी करता येईल ग. आता मला इतक्या वर्षाचा अनुभव आहे ना लग्नाचा. काय ना, तुम्ही बायका छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेता आणि त्या आम्हा नवऱ्यांच्या गावी नसतं आणि तुम्ही उगाच त्रास करून घेता. मी देखील या सगळ्या प्रवासातून गेलेलोच आहे ना. हे बघ, माझ्याकडनं जी होईल ती मदत. थँक्यू सर, पण नाही नाही नाही, तू आणि अधिपतींनी एकत्र येणं या शाळेसाठी फार महत्वाचं आहे. मला कळतंय सर. पाहिजे तर दुसरं कुठलं तरी कारण सांगून त्यांना बोलावून घेऊया, नाहीतर आपण जाऊया त्यांना भेटायला. नाही सर, एवढं सोपं नाहीये ते. नाही ते ठीक आहे, पण युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं हे तरी तुला मान्य करावंच लागेल. नाही सर, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. ते तर आहेतच ग, पण तरी काही ना काही करणं आवश्यक आहे ना. नाहीतर काय आडी आणि दरी निष्कारण वाढत जाते बघ. सर, आमच्या नात्यात नाही होणार तसं. मला माहितीये ना, आमचं नातं खरं आहे सर, आणि आमचं प्रेम खरं आहे. आणि तो खरेपणा सिद्ध करण्यासाठी कुणाची मदत घेण्याची किंवा आम्ही कुठलाही खोटेपणा करण्याची गरज नाही सर. मी फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहते. मला माहिती आहे सगळं ठीक होणार आहे. आणि सर, कोणीतरी मध्यस्थी करून नातं जवळ आणायला तो व्यवहार नाही ना. तसं नाही, पण जे गैरसमज असतात ना ते प्रेमापेक्षा मोठे नाही होऊ द्यायचे सर. मला माहिती आहे. आणि आमच्यात गैरसमज नाही तसं नाही, गैरसमज आहेतच, पण आमच्यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे भुवनेश्वरी मॅडम आहेत. हा, तुझी लढाई खरंच खूप मोठी आहे. हो सर, मला माहिती आहे. आणि ती मलाच लढावी लागणार आहे. पण मी ती लढे नाही आणि जिंके नाही, कारण मी ठरवलंय आता थांबायचं नाही.